आता जर तुकाराम मुंडे जर असं जर एक वर्ष हा. 2 वर्ष जर ठेवलं हा. तर नक्कीच शेतकऱ्यांना सुखाचं दिवस येतील. कांदा कमीत कमी 25 ते 30 रुपयाने जावा. बरोबर. आमच्या दुधाला कमीत कमी 70 ते 75 रुपये रेट मिळावा. कर्जमुक्ती कर्जमाफी ह्या महत्वाच्या विषय नाही. आज शेतमालाला बाजारभाव महत्वाचा आहे. सर्वसामान्य लोकांचं बळी घेण्याचे काम हे सरकार करते. तुमच्या एलएस मराठीचं मी कौतुक यासाठी करेल की तुम्ही गावागावात जाताय बरोबर. आणि शेतकऱ्याचे प्रश्न आज त्यात दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं बरोबर. काम करताय. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे आणि आत्ता सध्या वाजलेले आहेत 7:30 वाजता. सुद्धा जनतेच्या आपल्या प्रेमासाठी आणि आपल्या एलएस मराठीवरती किती प्रेम आहे बघतोयत ना. आपण आहोत पिंपरीत धुमाला येते आणि जनता आपल्या शोची वाट बघते, कारण त्यांना माहिती आहे आपल्या हक्काचा शो म्हणजे एलएस मराठीचा न्यूज छोटा पुढारी शो. आणि तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. इथं मंडळींशी बोलणार आहेत. त्याचपूर्वी इथं महादेवाचं मंदिर आहे, साक्षात खूप जुनं मंदिर आहे, पुरातकालीन मंदिर आहे. आणि त्याचमुळं पहिल्यांदा हर हर महादेव आणि सुरुवात करूया आजच्या शोला. नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार. काय ज्येष्ठ माणसं भेटलेले आहेत, पहिल्यांदाच विचारूया काय म्हणते, काय परिस्थिती गावची, गावगाडा काय म्हणतोय. गावची परिस्थिती चांगली आहे, हा पण जरा तो दुष्काळाचं सावट आहे हा आणि जरा थोडा महागाईचा रबडा आहे. बर त्यामुळं लोक इथली नाराज आहेत. हा या सरकारबद्दल जर बोलायचं जर झालं हा तर सगळी महागाई झालेली आहे. हा गॅस मागलाय, पेट्रोल डिझेल हा. आणि सगळंच महागाई झाली. अहो, त्याच्यामुळं हे तर म्हणताय युद्धामुळे महाग झालंय, युद्धामुळे महाग झालंय. नाही युद्धामुळं महाग झालेला आहे, पण ते आता या मध्ये हे भ्रष्टाचार चाललेला होता आणि हे भेसळयुक्त जे अन्न या महाराष्ट्राला किंवा आपल्या या भारताला चाललं होतं, हा त्याच्यामुळं महागाई झाली अशी म्हणतात. पण तसं काही नाही आहे. यांनी खूप असा भ्रष्टाचार केलेला आहे आणि अन्नधान्यात म्हणा, तेलात म्हणा, पेढ्यात म्हणा, अनेक त्यांनी भेसळयुक्त असं दुधात म्हणा, सगळं भेसळयुक्त असं पदार्थ मिसळलेला आहेत. त्याच्यामुळे ही जनता सगळी दुःखी आहे. बरोबर, नक्कीच. दुधात असेल, पेढ्यात असेल, हे भेसळयुक्त झाल्यामुळे जनता सगळ्यात मोठी अडचणीत होते. विशेष म्हणजे दूध उत्पादक शेतकरी. पण वाटतंय का आता सुखाचे दिवस येतील म्हणून? नाही, असं जर तुकाराम मुंडे जर असं जर एक वर्ष 2 हा. वर्ष जर ठेवलं हा. तर नक्कीच शेतकऱ्यांना सुखाचं दिवस येतील आणि सर्वच लोकांना सुखाचं दिवस येतील आणि खरोखर या लहान मुलांचं जीवन चांगल्या पद्धतीने पण जाईल. तुम्हाला वाटतं का तुकाराम मुंडे सर लई दिवस पदावर राहतील म्हणून? नाही, लई दिवस तर ते ठेवतच नाही गेले. हा. तुकाराम मुंडे याच्यावर आले की त्यांच्या 25 बदल्या होत्या, हा. लगेच 25 वेळा बदल्या झालेल्या आहेत त्यांच्या. बरोबर आणि बरोबर. त्यांच्या या 25 वेळा बदल्या झाल्यामुळे गव्हर्नमेंटला ते शासनाला तो परवडत नाही माणूस. बरोबर आहे, बरोबर. पण तुकाराम मुंडे जर असेल तर खरंच आपला भारत देश हा कॅन्सर मुक्त होईल असं मला वाटतं. बरोबर आहे, नक्कीच नक्कीच. तुकाराम मुंडे सरांना खूप खूप मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा. सुद्धा तुम्ही लढत राहा, जनता तुमच्या बरोबर आहे, सर्वसामान्य जनता. काय व्यवस्थित आहे, फक्त दुष्काळाचं सावटमुळे काय जरा ना, चिंतित पण आहे. मला एक सांगा, तुमचा कांदा या बागायतदार आहे तुम्ही इकडं, अहो, काय कांद्याला- बागायतदारांची काय परिस्थिती आहे? अहो, कांद्याला बाजार भाव नसल्यामुळे शेतकरी खूप अडचणीत झाले आहेत. हा, हा. शेतकरी अडचणीत आहेत का बरं? आता बाजार वाढत की पण आता शेतकऱ्यांचा माल विकून झाला. विकून झाला? हा, कसा विकला काय मग? काय 7 रुपये 6 रुपये 8 रुपये. 8 रुपये. हा, आणि खर्च किती आला बरं टोटल काढीपर्यंत, म्हणजे मार्केटला नेईपर्यंत किती आला? आता एकरी 70 60 80 हजारापर्यंत खर्च जातोय. 80,000पर्यंत. हो, आणि आले किती हातात? आल्या 40-45 हजार रुपये. बाकीच्या पैशाची कशी जुळवणूक केली? आता घरची म्हणली असते ना, मार्केटला गेला घरी येऊ नका. तशीच परिस्थिती झाली ना. बर, गावची काय परिस्थिती आहे, पाण्याचा काय प्रश्न आहे? पाणी सध्या आहे, पण आता कॅनलचं पाणी बंद झाल्यामुळे आता परत थोडी अडचण होऊ शकते. बर दादा, आज शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे. काय परिस्थिती आहे इकडं, काय परिस्थिती आहे? परिस्थिती जर म्हणलं तर इकडं जास्त करून फळबाग आणि कांदा बागायतदार लोक जास्त आहेत. बरोबर. आणि आपला कांदा शेतकरी वर्ग बागायतदार जास्त येतो. शेतकरी वर्ग आणि कांद्याच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर ज्यावेळेस कांदे काढण्याच्या आधी महिनाभर काही हा. काही ठिकाणी पाऊस झाला, त्याच्यामुळे त्याच्या गाभ्यामध्ये पाणी गेलं आणि पाणी गेल्यामुळे त्याची किपिंग क्वालिटी खराब झालेली आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे कांद्याची साठवणूक क्षमता संपल्यामुळं शेतकऱ्याला तो कांदा बाजार नसताना देखील विकायला लागतोय. आणि बरोबर 7 ते 8 रुपयाने कांदा गेल्यानंतर काहीच शेतकऱ्याच्या हातात काहीच भेटत नाही. बरोबर. 2 रुपये नफा सुद्धा भेटत नाही. आणि मग त्याच्यामुळे शेतकरी आता सध्याला अडचणीत आहे. हा. परंतु आताच आमच्या ग्रामस्थांनी पिंगळ्यांनी सांगितलं की तुकाराम मुंडे सारखे अधिकारी जर आज अन्न औषध प्रशासनामध्ये बरोबर. आयुक्त असेल तर
फक्त ह्या जे गोष्टी आयात निर्यातीचं धोरण ठरवतात किंवा उद्या कांद्याची निर्यात किती करायची, आयात किती करायची, ह्या सगळ्या गोष्टी जर शासनाच्या माध्यमातून अधिकारी वर्गाने ठरवलं तर निश्चित त्याच्यावरती चांगल्या प्रकारचं निर्बंध येऊन चांगल्या प्रकारची आधारभूत किंमत निश्चित त्या मालाला मिळेल. बरोबर माझं ते एक मत आहे. ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्याला तुम्ही 6,000 जरी पैसे दिले आणि 80 रुपयाने जरी साखर केली तरी आम्हाला काय त्याचा फरक पडणार नाही. परंतु आमचा कांदा कमीत कमी 25 ते 30 रुपयाने जावा, बरोबर आमच्या दुधाला कमीत कमी 70 ते 75 रुपये रेट मिळावा. बरोबर आहे. ज्यावेळेस 70 ते 75 रुपये रेट मिळेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं भेसळमुक्त राहील, कारण शेतकऱ्याला ते परवडेल आणि त्याच्यावरती निर्बंध लादले जातील किंवा शुद्ध दूध किंवा शुद्ध खायचे जे पदार्थ आहेत ते त्यातून मिळले जातील. बरोबर म्हणून आज खऱ्या अर्थानं जर देशाची आर्थिक गणित जर चांगल्या प्रकारे बसवायची असेल आणि शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे जर या कृषी प्रधान देशाचा शेतकरी बनवायचा असेल बरोबर तर आज शेतकऱ्याकडे शासनानं पाहिलं गरजेचं आहे. बरोबर तुम्ही कर्जमुक्ती कर्जमाफी ह्या महत्वाच्या विषय नाही, आज शेतमालाला बाजारभाव महत्वाचा आहे. जवळजवळ आम्ही इथं 5-50 जण आहे, 5-50 जणांमुळे मध्ये कमीत कमी 1-2 जर सोडले तर कर्जमाफी कोणाला मिळालेलीच नाही. कारण कायांचं कर्ज पहिलं असतं, कायांचं नंतर असतं, मधल्यांचं कर्ज थोडं असतं किंवा मधल्यांचं जर माफ झालं तर अलीकडची पलीकडची त्यातून वंचित राहतात. बरोबर आहे. ही वस्तुस्थिती आतापर्यंत घडलेली आहे. म्हणजे कर्जमाफी हा याच्यावरती पर्याय नाही. शेतमालाला बाजारभाव, खताच्या आधारभूत किमती, औषधाच्या आधारभूत किमती ह्या जर गोष्टी जर तुम्ही तारतम्य जोडून जर ठेवल्या तर निश्चितप्रमाणे शेतकऱ्याला चांगला दिवस आल्याशिवाय राहणार नाही. आणि शेतकरी हा देशाचा कणा आहे. बरोबर आहे. शेतकरी जर जागला तर देश जागणार आहे. तर आज तुम्ही सगळं डाउनलोड करू शकता, शेतकऱ्याच्या अन्नाची भाकरी मात्र डाउनलोड करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून उद्या अन्नधान पिकवताना जर शेतकऱ्याला 2 रुपये मिळाले तर निश्चित त्या शेतकऱ्याची उन्नती होईल. मग त्याच्यामध्ये त्याच्या मुलांचे शिक्षण असतील, आई वडिलांचा दवाखान्याचा खर्च असेल, लत्ता कपडा वर्ष सगळ्या गोष्टी. आणि आज खऱ्या अर्थानं तुमच्या एलएस मराठीचं मी कौतुक यासाठी करेल की तुम्ही गावागावात जाताय आणि शेतकऱ्याचे प्रश्न आज त्या दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं काम करताय. आणि शेतकऱ्याला किंवा सामान्य जनतेला, तळागाळातल्या जनतेला त्यांच्या आडी अडचणी काय आहेत ह्या शासन दरबारी पर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचं हे साधन अतिशय महत्वाचं ठरलेलं आहे. म्हणून तुमचं पहिलं स्वागत करीन. कारण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्याचा आणि खाल्ल्या या तळागाळातल्या सर्व शेतकरी वर्ग असेल, ग्रामस्थ असेल किंवा गावगाड्यातला जो कारभारी असेल, गावगाडा चालवणारी मंडळी यांच्या अडचणी काय आहेत, ह्या अडचणी जर उद्या शासन दरबारी नेते मंडळीपर्यंत पोहोचल्या तरच खऱ्या अर्थाने ह्या गोष्टी होतील. कारण तुकाराम मुंडेचा अलीकडच्या काळात फक्त 10-12 दिवस झाल्यात, पण त्या माणसाने आज एखादा हिरो सारखी कामगिरी चालू आहे. आणि त्यातून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनी आणि दूध उत्पादन इतकं समाधान व्यक्त केले की हा माणूस जर 1-2 वर्ष जर राहिला तर आमच्या शेतकऱ्याचं सोन्याचे दिवस 100% येणार. 100% क्या बात आहे. पण तुम्ही 1 लाखातलं वाक्य बोललं. तुमच्या ताटात भलेही काय मिळेल पण भाकरी डाउनलोड करता येणार नाही. तुम्हाला किती पैसा असेल त्याचा उपयोग नाही. शेतकरी जगला तर तुमच्या ताटात भाकर मिळेल, नाहीतर तुमच्याकडे पैसा असून उपयोग नाही. कारण आज शेतकऱ्याची खरंच खूप गंभीर परिस्थिती आहे. दादांना विचारूया. आता थोडं गावगाड्याकडे येऊया. शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली, गावगाडा काय म्हणतोय, गावगाड्याचा विकास कसा आहे ते बघूया. दादा काय म्हणतोय गावगाड्याची परिस्थिती काय आहे? गावगाड्याची परिस्थिती चांगली आहे सध्या. विकास कामं झालेली आहेत भरपूर. आता मला सांगा, महादेवाचं एवढं मोठं मंदिर आहे पण विकास काय व्हावा असं वाटतं का? विकास म्हणजे महादेवाच्या मंदिरासाठी आम्हाला हे जे तीर्थक्षेत्राचा जो दर्जा आहे म्हणजे लवकरात लवकर भेटावा हीच म्हणजे महादेवाची प्रार्थना आहे. आणि सरकार शासनाकडून जास्तीत जास्त निधी जर भेटला तर अजून मंदिराची सुधारणा होण्यास बरोबर आहे. बरं, इथं रस्ते वगैरे, पाण्याचा प्रश्न कसा आहे? पाण्याचा प्रश्न म्हणजे जेमतेम पाणी आहे शेतीसाठी आणि रस्ते वगैरे आहेत बऱ्यापैकी. बरं, काय वाटतं बरं एकंदरीत सरकारचं विजन कुठेतरी चुकतंय का सर्वसामान्यांच्या बाबतीत, तरुणांच्या बाबतीत? तरुणांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर आता हे बेरोजगारीचा विषय आहे जरा थोडासा. आणि शेतकरी पण इकडे MIDC वगैरे आहेत ना तुम्हाला? MIDC जरी असली तरी पण तिथं जे स्थानिक जे लोक आहेत, स्थानिक जे तरुण आहेत त्यांना जास्त तिथं म्हणजे घेतलं जात नाही कामावरती. जास्त म्हणजे आपली जागा असली तरी आपलीच पुरण आहेत ना, बाहेरची पुरण. पण मला सांगा, इकडं मातब्बर नेते, खोटं बोलायचं नाही, काही नेत्यांचा फायदा होतोय का तुम्हाला, का फक्त मतदानापुरताच होतोय? MIDC साठी कोणत्याही नेत्याचा फायदा होत नाही. आमच्या गावासाठी तरी नाही का, आमच्या गावातील कोणतेही तरुण MIDCतले कामाला नाही का, सगळे शेती नाही का, शेतीवर आहेत. हा, शेती करतात नाही का, सगळे शेतीवर शेतकरी वर्गच सारखा. बरं, MIDC रांजणगाव ते तुमचं गाव किती किलोमीटरचं अंतर आहे?
साधारणतः एक 4.5 किलोमीटर अंतर आहे हा, मग नाही ना रांजणगावपासून, बसणार. नाही का? बरोबर आहे. MIDC वाल्यांचा नियम असा आहे 30 किलोमीटरच्या बाहेरचं पोरगं पाहिजे त्यांना, आणि तुमचं तर 4.5 किलोमीटरचे आहे. पण जेव्हा MIDC वाल्यांनी तुमच्या जमिनी घेतल्या होत्या तेव्हा त्यांनी तुमचे किलोमीटरचे अंदाज बघितले होते का? नाही बघितलेले. नाही. नाही. मग काय वाटतं बरं, हे कुठेतरी चुकीचं वाटतंय का दादा खरंच, की जमिनी तुमच्या जमिनी गेल्यात मग तुम्हाला रोजगार नाही? स्थानिकांना रोजगार नाहीच आहे MIDC मध्ये. हा. सर्वांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरती काम आहे MIDC मध्ये, नाही का? हं. आणि माथाडीमध्ये पण स्थानिकांना रोजगार नाही, सगळे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कामगार आहे, नाही का? मग आता तुमच्यासारखे मराठी पोरं जातात पुढं कामाला, व्यवसाय करतात, शेती करतात, नाही का? दुकानं टाकतात. बरोबर. आता शेतीत काय, शेतीत सध्या सीताफळ झाड आहे, कांद्याचे झाड आहे. सीताफळाचे चांगले झाले का पाहिजे? नाही ना, आता ठीक सीताफळाला आता बार धरायचे हा. इथून पुढे. आता 3-4 महिन्याच्या नंतर सीताफळाला पण ह्या वर्षी बाजार नव्हता, नाही का? हा, म्हणजे शेतकऱ्याच्या कुठलंही पीक आलं मार्केटला तोपर्यंत बाजार नसतो. नसतो. दिवाळीच्या सीजनला सीताफळ चालू होतं, हा. त्यावेळेस बाजार नसतो सीताफळाला, नाही का? बर, काय वाटतं बरं एकंदरीत दादा, आज सरकारच्या विजनवर खरंच जनता खुश आहे का? प्रामुख्याने नेते निवडणुका लागल्या की येतात, निवडणुका गेले की येत नाहीत, मग फक्त जनतेचा वापर मतदानापुरताच होतोय का? खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांचं बळी घेण्याचे काम हे सरकार करते. हम्म. आणि कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यांपर्यंत कोणतीही स्कीम फक्त कागदपत्री असते, ती तुर्तास तिथं पोचत नाही. हा. आणि सर्वसामान्यांकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन हा निस्ता कागदपत्रीच काय असेल ते अहवाल तिथं जाहीर करतात, हा. त्याची अंमलबजावणी खालीपर्यंत होत नाही. GR वरती काढतात, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, हे झालं ते झालं, पण त्या पद्धतीचा आदेश किंवा खाली असणाऱ्या कोणताही GR सर्वसामान्यापर्यंत पोचत नाही. आता मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांना सांगितलं की तुमची कर्जमाफी झाली, पण कागदपत्री झाली, पण सध्याला तिथं गेल्यानंतर शेतकऱ्याला समजतं की आपल्या खात्यावरची कोणत्याही प्रकारची कर्जमाफी झालेली नाहीये. बरोबर. म्हणजे हे दिशाभूल करणारं सरकार म्हणजे आहे. एकंदरीत शेतकरी जिवंत असताना त्याची कर्जमाफी होत नाही, त्याच्या गळ्यात फास आल्याच्या नंतर त्याला मदत दिली जाते, हे कुठेतरी रॉंग नियोजन आहे. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस शेतकरी राजा ज्यावेळेस पूर्णपणे संपतो त्यावेळेस सरकार त्याला त्या ठिकाणी येतं आणि त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देतं, आणि त्या ठिकाणी 5 मिनिटांमध्ये जे नेते मंडळी ती निघून जातात, पण सर्वसामान्यांचा कुणीही विचार करत नाही. फक्त हा म्हणजे विचार जनता मेली काय राहिली काय हा. त्यांना फरक पडत नाही. आता खऱ्या अर्थानं सरकारची अशी पद्धत आहे, AC मध्ये बसायचं आणि तिथून GR काढायचं, आणि शेतकरी सर्वसामान्य शेतकरी इथं 45-50च्या डिग्री तापमानामध्ये काम करतो, आणि त्याचे कवडेमोल बाजार भाव असतात. त्या खऱ्या अर्थाने त्यांचं कष्ट आणि खऱ्या अर्थाने मेहनत ही वाया जाती. बरोबर आहे. आणि खऱ्या अर्थाने आणि आमच्या भागामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की बिबट्याचा प्रश्न आहे. कोणचे बिबट्या, म्हणजे राजकारणातले बिबटे का इथले बिबटे? राजकारणाच्या बिबट्यांचा प्रश्न आहे आणि हा जो असणार प्राणी आहे त्याचा पण प्रश्न आहे. ते आमच्या इथं खऱ्या अर्थानं जे राजकारणातले बिबटे आहेत ते पण मोठे आहेत आणि इथले पण बिबटे मोठे आहेत. म्हणजे दोन्ही समीकरण अवघड, त्यामुळे जनता कुठल्या ना कुठल्या ह्याच्यात जाते म्हणायचं. 100% खऱ्या अर्थानं याच्यामध्ये असं आहे की ह्या बिबट्यांचा बंदोबस्त होत नाही आणि त्या मोठ्या राजकारणाच्या बिबट्याचा सुद्धा बंदोबस्त होत नाही, आणि याला जबाबदार कोण आहे? सर्वसामान्यांचं मरण. पण मला जाऊ द्या, ते राजकारणातले बिबट्यांना आपण आवळायचा प्रयत्न करूच आहे, मुसक्या घालण्याचा प्रयत्न करणारच आहेत, पण मला सांगा इथं वन विभागाचे अधिकारी यांचे पिंजरे तर सतत लावलेले असतात, मग काय ते पिंजरे फक्त शो पुरतेच लावलेले जातात का? त्यांचे पिंजरे या ठिकाणी लावतात आणि आम्हाला या ठिकाणी येऊन असं सांगतात की त्या ठिकाणी असणाऱ्या पिंजरे लावल्यानंतर त्यात बिबट्या जरी सापडला तर तो बिबट्या या ठिकाणी उचलायचा, ह्या गावावरून पुढच्या गावाला 5 किलोमीटर न्यायचा, कोणी न्यायचा? वन विभागानेच करायचं या गोष्टी, आणि परत त्या गावामध्ये तो बिबट्या सोडायचा. मग ते गाव 5 किलोमीटर वरती गाव आहे, मग परत ते त्यांना फोन लावणार, ते त्यांना फोन लावणार, आणि ते म्हणजे एक असं खेळीमेळीचं वातावरण ठेवणार. हा काय झालंय, वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं आणि बिबट्यांचं चांगलं समीकरण जमलेलं बरोबर आहे. आहे, बरोबर आहे. हा 10 किलोमीटरला सोडायचा, 5 किलोमीटरला सोडायचा, आणि त्यांना मग तसं पेमेंट कसं होणार ना बरोबर आहे, सरकार? बरोबर आहे. बिबटे मोजके ते, हा. आणि एवढे मोजक्या बिबट्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरायचं म्हणलं त्यांना 10 किलोमीटरला हा बिबट्या सोडला, तो 15 किलोमीटरला सोडायचा. तेच राजकारण त्यांचं पण चालू आहे. मग वन विभागाला तुम्ही अशी विनंती का करत नाही, एवढं लांब लांब जाण्यापेक्षा 2 किलोमीटरवर 2.5 किलोमीटर का व्हायना सोडी जा, 10 किलोमीटर परत सोडण्यापेक्षा? खऱ्या अर्थाने आमच्या इथं काय होतं, आता 1 महिन्यापूर्वी ना म्हणजे खरंच हे समीकरण नाही आमच्या इथे ना 1 महिन्यापूर्वी ना कोणताच बिबट्या नव्हता, पण अचानक गावामध्ये 1 महिन्यापासून
एक नाही 2 बिबटे हं. जास्त प्रमाणात दिसायला लागले. हे बिबटे काय अचानक आले का, दोघं काय मित्र आहे का, बोलत बोलत आले गावात, बरोबर असा प्रकार नाही. चल बाबा इकडे हा फेरफटका मारू. याचं सगळं समीकरण आहे ना, खऱ्या अर्थाने जे असणारे वन अधिकारी हे दिशाभूल करतात शेतकऱ्यांची. या ठिकाणी येतात, सांगतात बिबट्यासाठी असा बचाव करा, तसा बचाव करा, याची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होत नाही. नक्कीच. आणि तो बिबट्या फक्त घ्यायचा, इथून तिथं सोड, तिथून तिथं सोड. आणि जुन्नरला जास्त बिबटे आहेत ना, तिकडल्या लोकांनी जास्त प्रमाणात त्रास दिला की तिकडले 40-50 बिबटे आणि शिरूर तालुक्यात सोड, आणि ते म्हणजे झालं त्यांचा धंदा चालू. याच्या पलीकडे काय तवा बिबट्याचं. म्हणजे बिबट्यावर सुद्धा राजकारण व्हायला लागलं बरं का. माणसावर तर होतेच होतं, पण आजपर्यंत बिबट्यावर सुद्धा राजकारण व्हायला लागलंय. किलोमीटरचा अंदाज घेऊन तरी सोडा, तेच बिबटे इकडे यायला लागले. काय म्हणताय दादा, हे आपलं कुटुंब आहे काय? आमचंच अरे चांगली प्रगती. बरं काय म्हणताय, काय चाललंय एकंदरीत? व्यवस्थित आहे. गावामध्ये सगळ्या सुख सुविधा आहे बऱ्यापैकी. बरं काय शेती काय म्हणते? शेती व्यवस्थित आहे सध्या. डाळिंब्याच्या बाग आहे, काही केळीच्या बाग आहे, काही सीताफळाच्या बाग आहे. बरं मला सांगा, डाळिंबाची बाग आहे, आता चक्रीवादळ झालंय बऱ्यापैकी, काय तुमच्याकडे झालं का? नाही ना? चक्रीवादळ नाही झालं, पण वारं भरपूर होतं, त्याच्यामुळे वाऱ्यामुळे थोडंसं नुकसान झालेलं आहे. नुकसान झालं का थोडं? हो, नुकसान झालेलं आहे. म्हणजे डाळिंब धरलं होतं? हा, डाळिंब धरलं होतं, काही नाही धरायचं होतं, त्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी. पंचनामे वगैरे केले का? नाही, पंचनामे नाही झालेले अजून. होतील. झाले नाही का? केले नाही? नाही, केलेच नाही. केले नाही, मग पंचनामे करून घ्यायचे लवकर. आपण पण सांगितलं मला सांगा, पंचनामे केला फायदा होतोय का त्याचा? होतो म्हणायला, पण ते टाइम लागतो त्याला, 1-2 वर्षांनी ते निधी जेव्हा येईल तेव्हा तो वितरित होतो, नाही का? म्हणजे आपल्या तोंडाचा घास आत्ता जातो, हो. म्हणजे भूक लागलेला आपल्याला आत्ता असते, आणि 2 वर्षांनी ताटात भाकरी येते हो, म्हणायचं. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे त्यावर काही नाही. तोवर काहीच भेटत नाही शासनाचं. आणि पंचनामे म्हणजे आता जर समजा आपल्या पिकाचं किती नुकसान झालंय समजा, नुकसान म्हणजे आता 31-40% नुकसान झालेले आहे. 40%, किती येणार रक्कम माघारी? रक्कम आता काहीच येऊ शकत नाही ना. असं जर बाजार, आता आपला माल आला बाजारात तर त्याला मार्केट भेटत नाही. बरोबर आहे. एकंदरीत काय वाटतं, सरकारचं धोरण शेतकऱ्याचं मरण होते? हो, शेतकऱ्याचं 100% मरण आहे याच्यामध्ये. बरोबर, पण आज वाटतंय का लाडक्या बहिणीमुळे खरंच जनतेला नाही ना, लाडक्या बहिणीचं जरी पैसे आले तरी महाग आहे, मग सगळी जनता त्रस्त झालेली. बरोबर आहे, लाडक्या बहिणीचं जरी पैसे आलं तरी जनता त्रस्त झालेली. काय राव, बिबट्यांचा एवढा सुळसुळाट मला माहित नव्हतं इकडं. खूप बिबटे आहे पिंपरी तोमाला. आतापर्यंत काय होतंय, शासनाचं ह्याच्यानुसार बिबटे येऊन गेल्याच्या नंतर पिंजऱ्याची व्यवस्था होती. आधी नाही होत. एखादा माणूस नेल्याच्या नंतर काही घटना घडल्याच्या नंतरच त्याची थोडक्यात दखल घेतली जाते या ठिकाणी. त्याच्यासाठी मेन अधिकारी म्हणजे वन विभागाने सतर्क राहायला पाहिजे, कायम सतर्क राहायला पाहिजे. आणि जेव्हा म्हणजे काय अडीचणीचा विषय असेल त्या टायमाला त्यांनी तात्पर्य दाखवून लवकरात लवकर त्या गावात थोडक्यात फोन केल्याच्या नंतर यायला पाहिजे तातडीने. बरं, दादा आता महत्वाचा विषय आहे, बिबटे आहे, मग तरी तुमच्याकडे कांदे आहेत, ऊस आहे, मग दारी वगैरे धरताना भीती वाटते का? खूप भीती वाटते ना. आम्ही आता सध्या बघा, शासनाचं आता कॅनलला पाणी होतं, कॅनलला पाणी आलं तर दिवसा लाईट, तर त्याच्यातून त्यांचं लोड शेडिंग, आणि रात्रीचं दारं धरायला गेल्याच्या नंतर कुणीच आहे ना, संध्याकाळी 6 वाजल्याच्या नंतर घरी यावं लागते. नाही तर खूप बिबट्याचं भ्या वाटतंय ना, मग रात्रीचं पाणी कसं काय धरणार? आणि त्याच्यातून शासनाच्या लाईटीच्या नियमानुसार आता कॅनलला पाणी आलं की दिवसा 2-2, 4-4 तास बाहेर निघत. आणि आता थोडक्यात पाणी गेलं तर आता 24 तास लाईट जरी ठेवली तरी काय उपयोगी? बरोबर आहे, पाणी हे नाही दर तर सोडीचं तुझं. वृत्त शासनाचंच आहे. अधिकारी वर्ग कधी फोन केल्यावर व्यवस्थित लाईट नाही पाठवत, काय नाही. खूप उत्तर मोठा व्यवस्थित देतात का? पण उत्तर सुद्धा नाही व्यवस्थित देत. एखाद्याला फोन केला तर फोन उचलत नाही. आणि सांगणार घोटाळा जर एक तास लाईट गेली, सांगणार 15 मिनिटात येणार लाईट, येणार 2 तासांनी 3 तासांनी. बरोबर आहे, मध्ये कधी वेळेवर लाईट सुद्धा येत म्हणजे नाही. जसं काही त्यांच्या घरातून लाईट सोडायची असेल ती बोलणार, 100%. म्हणजे हे सर्वसामान्यांना त्रास आहे म्हणायचं. नाही ना, खूप त्रास आहे. बरोबर, म्हणजे आता शासन कुठलंही असू द्या, मागचं शासन सत्तेत कुणी असू द्या, हो. सत्तेत कोणी असू द्या, फक्त सर्वसामान्य जनतेला सत्तेशी घेणं देणं नसते. 100%. पण जनतेसाठी नेहमी शासनाने सुद्धा सतर्क राहायला पाहिजे. बरोबर. मला तुमच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला अशी विनंती करायची की बघा, शासनाने आता ते आपल्याला थोडक्यात नमोचे 2-2 हजार रुपये बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळतात. आणि त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्र शासनाने सुद्धा आपण ऐकतोय की जार काढलाय की त्या शासनाचे सुद्धा 2-2 हजार रुपये भेटतात. पण आता नमोचे जे त्यात महाराष्ट्र शासनाचे आज उक्त या पिंपरी तुम्हाला काही कोणी मानला नाही की मला त्याचे पैसे मिळालेत. मग शासन नुसतं जार काढते पैसे पाठवतोय कोणाला, याची सुद्धा जरा तुमच्या मार्फत चौकशी, नक्की. न्याय म्हणजे मिळाला पाहिजे, महाराष्ट्राच्या चौकशी करा. महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा प्रश्न पडतोय, शासन आहे का नाही. नाही. चौकशी व्हायलाच पाहिजे. पण एकंदरीत काय वाटतंय बरं, ही लाडकी बहीण असेल, खरंच सर्वसामान्यांचा आज फायदा होतोय का, गावाला फायदा होतो का? बरं, इथं आरोग्य सेवा कशी आहे? लाडक्या बहिणीचा अजिबात फायदा नाहीये.
काय आता पूर्वीच्या काळामध्ये लोकांना पैसे येत होते, हम्म. परंतु आता त्यांनी निकष काढून 60-70 लोकांचे पैसे बंद बरं. केलेले आहे. 60-70% मला सांगा इथं आरोग्य सेवा कशी आहे? सरकारी हॉस्पिटल आहे का या आणि गावात? गावामध्ये सरकारी हॉस्पिटल नाहीये, रांजणगाव मध्ये आहे. हा. तिथल्या सुविधा येतात. या गावात का नाही? गावचे लोकसंख्येच्या निकष काढतात आणि हा, जर मागे किती लोकसंख्या 1500 लोकसंख्या आहे. आणि निकष किती आहे लोकसंख्येचा? त्याची काही आयडिया घेतलेली नाही, हा. परंतु पण जरी इमर्जन्सी इथं काय झालं तर मग हक्काचं आपलं हॉस्पिटल नको रांजणगावला रांजणगावला. रातच्या 8 वाजल्यात तरी जनता बोलायला उत्सुक आहे. म्हणजे गावात किती अडचणी आहेत हे आपण जाणून घेतलेले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी आपल्या दारी.